मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या व 6 महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर कायमस्वरूपी रुजू करावे या मागणीचे निवेदन भडगाव तहसीलदार गटविकास अधिकारी भडगाव, पाचोरा भडगाव विद्यमान आमदार किशोरप्पा पाटील व पाचोरा प्रांत अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले आहे। यावेळी प्रशिक्षणार्थी चेतन महाजन, रितेश माडी, तन्मय पाटील, सतीश माडी, रहीम पिंजारी, किरण परदेशी, राहुल नरवाडे, नेहा भोई, काजल पाटील, जितेंद्र परदेशी, आकांक्षा ठोंबरे, लकीचंद पाटील, समाधान बोराडे, शरद वाघ, प्रशांत पाटील, सागर शेजवडकर, गीतेश शेजवडकर, नूतन पाटील, सोपान महाजन अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। नमस्कार, मी चेतन महाजन, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत भडगाव महसूल येथून आम्ही सहाय्यक संघटनेच्या वतीने आलेलो आहोत। प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे आमच्या मागण्या होत्या, निवेदनामार्फत दिल्या आहेत। त्याच्यामध्ये आमची रास्त मागणी अशी आहे, अंशकालीन म्हणून आम्हाला कुठेतरी विचारात घेण्यात यावं आणि आमचा जो 6 महिन्याचा कालावधी दिलेला होता तो कालावधी 6 महिन्याचा न करता कमीत कमी 3 वर्षाचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। यांनी ही मागणी प्रांताधिकारी साहेब आमची पूर्ण करतील एवढी अपेक्षा आहे। धन्यवाद। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी तहसीलदार मॅडम यांना भडगाव तहसीलदार निवेदन दिलेलं आहे। तर आम्हाला अंशकालीन म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे किंवा घोषित करावे अशी आमची मागणी आहे। मंत्री योजनेअंतर्गत आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी इथे रुजू झालेलो आहोत। त्यांनी आम्हाला अंशकालीन म्हणून घोषित करावे अशी नम्र विनंती। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।